राज्यामधील 25 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला। 127 तालुके बाधित झालेले आहेत। अतिवृष्टीमुळे 1,38,262 हेक्टरवरील शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा कोल्हापूर जिल्ह्याला बसलाय। सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, गडचिरोली, त्याचबरोबर नागपूर, चंद्रपूर आणि बुलढाण्यामध्ये सुद्धा शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। अतिवृष्टीमुळे भात, नाचणी, सोयाबीन, कापूस, तूर, त्याचबरोबर मूग, उडीद आणि केळी तसंच भाजीपाल्यांच्या पिकांना याचा मोठा फटका बसलेला दिसतोय। राज्य सरकारच्या पीक पाहणी अहवालामधनं ही माहिती पुढे आलेली आहे। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी गौरीशंकर घाळे सध्या आपल्या सोबत आहेत। सर, आपण बघतोय की कशा पद्धतीने एकूणच राज्यभरामध्ये पावसाचा परिणाम जाणवलेला आहे, अतिवृष्टीचा फटका आपल्याला बसताना दिसतोय। काय सविस्तर या अहवालामधनं सांगितलं गेलं? काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचा पीक पाहणी अहवाल सादर झाला। त्याच्यामध्ये विविध जिल्ह्यातील अतिवृष्टीची स्थिती मांडण्यात आली। जवळपास 1,38,262 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे। राज्यभरातल्या 25 जिल्ह्यातील 127 तालुक्यांना या अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। विशेष म्हणजे जवळपास 487 हेक्टर क्षेत्रावरची जमीन पूर्णपणे खरडून गेली। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।